स्पेशल स्वाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इथे मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू आणि बर्फी कशी बनावायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीळ घेतलेला आहे, त्यानंतर वेलची आणि जायफळ यांची पूड, गूळ आणि बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट। तर प्रथम या पॅन मध्ये आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपल्याला तीळ भाजून झालेला आहे। नंतर एका पॅन मध्ये आपल्याला इथे गूळ काढून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट करायचा आहे आपल्याला। इथे मी नॉर्मल रेग्युलरचाच गूळ यूज केलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही यूज केलेला। यानंतर यामध्ये आपण थोडंसं गूळ मेल्ट व्हायला लागल्यावरती यामध्ये थोडंसं मी दूध ओतणार आहे, जेणेकरून याचं बाइंडिंग व्यवस्थित यावं यासाठी। लाडू वळताना व्यवस्थित बाइंडिंग यासाठी यामध्ये मी थोडंसं दूध ओतून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपले चांगल्या प्रकारे गूळ मेल्ट व्हायला लागला आहे। तर यामध्ये आता आपण मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण तीळ भाजून घेतलेलं आहे ते ओतणार आहोत। त्यानंतर जायफळ वेलची यांची पूड आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट, हे सर्व साहित्य आपण यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्सअप करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे सर्व साहित्य इथे चांगल्या प्रकारे मिक्सअप झालेलं आहे। तोपर्यंत मी या डिशला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर ते सर्व मिश्रण आपण यामध्ये ओतून घेणार आहोत। तर या मिश्रणाचे आपण लाडू देखील वळणार आहोत आणि चिक्की देखील करणार आहोत। त्यासाठी चिक्कीसाठी मी इथे स्टार्टिंगला व्यवस्थित थापून घेणार आहे। हे थंड झाल्यानंतर खूप कठीण येतं, त्यामुळं गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस आपल्याला करावी लागते पटकन। तर इथे मी लाडू वळायला घेतले। अशा प्रकारे सर्व लाडू मी वळून घेणार आहे। तर इथे आपले लाडू आणि चिक्की तयार झाली आहे। तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगायला विसरू नका। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब